श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तब्बल 31 वर्षानंतर बनलाय असा दुर्मिळ योग। या राशींना शनिदेव भरभरून देणार पैसा, लोखंडाचंही होणार सोनं। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही श्री स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते। श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत। कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे। कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते। स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे। शनिदेवांना कर्मफळाचे दाता म्हटलं गेलं आहे। शनिदेवाजवळ प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट कामांचा लेखाजोखा असतो असं मानलं जातं। जे वाईट काम करतात त्यांना दंड आणि शिक्षा, तर जे चांगले कर्म करतात त्यांना शनिदेव धन धान्य, संपन्नता आणि प्रतिष्ठा देतात। सध्या न्यायाची देवता शनिदेव हे वक्री आहेत। हा शुभ योग तब्बल 30 वर्षानंतर पहिल्यांदाच आला आहे। हा शुभ योग येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार आहे। या शुभ ग्रहस्थितीचा 4 राशींना विशेष फायदा होणार आहे। आकस्मिक धनलाभाची शक्यता असून गेल्या अनेक दिवसांपासून अडकून पडलेलं एखादं महत्त्वाचं काम देखील होण्याची शक्यता आहे। चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी। मेष राशींच्या लोकांना शनी वक्री असल्याचा मोठा फायदा होणार आहे। या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात अचानक मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मिळत आहेत। 15 नोव्हेंबरपर्यंत या राशीसाठी शुभ काळ असणार आहे। व्यवसायात प्रलंबित असलेली इच्छित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे। व्यवसायात नवीन करार होतील। कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे सरकारी मदतीने दूर होतील। राजकारणात मोठी जबाबदारी मिळेल। समाजात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल। लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे। या काळात या राशींच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात
यश मिळू शकते. तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरीही मिळू शकते. कामातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. यश मिळण्याची अनेक शक्यता असू शकतात. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त व्यवसाय करण्याची संधी देखील मिळू शकते. यातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. आर्थिक स्थितीही चांगली राहील. तुमच्या अनेक दीर्घकाळ दडपलेल्या किंवा रखडलेल्या इच्छा आता पूर्ण होऊ शकतात. याद्वारे तुम्ही भविष्यासाठी बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल. या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही मित्र किंवा कुटुंबांसह धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे. याचा फायदा मेष राशीच्या लोकांवर दिसून येईल. या दरम्यान या लोकांचे धाडस वाढेल. जर हे लोक नोकरी करत असतील तर त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. विदेशात जाण्याची या लोकांची इच्छा पूर्ण होऊ शकते. मेष राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना पैसा आणि व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम असणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यवसायात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या नवीन प्रयोगामुळे तुम्हाला चांगला नफाही मिळेल. नोकरदार लोकही या महिन्यात प्रगती करतील आणि त्यांचे ध्येय सहज साध्य करतील. तुमच्या आयुष्यातील प्रदीर्घ समस्या लक्षणीयरित्या कमी होतील आणि तुमचे आरोग्यही सुधारेल. जुन्या आजारांपासून बऱ्याच अंशी आराम मिळेल. आज तुमच्या घरात धार्मिक कार्य आणि उत्सवाचे वातावरण असेल. आज तुम्ही मुलांसोबत आनंदात वेळ घालवाल. घरी मित्र आणि पाहुणेही येतील. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. व्यवसायात कमाई चांगली होईल. आज तुम्हाला भेट वस्तू देखील मिळेल. तुम्हाला पालकांचे आशीर्वाद आणि सहकार्य मिळेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. ज्या लोकांना घर किंवा जमीन खरेदी करायची आहे त्यांना आज चांगली डील मिळू शकते. आज तुम्हाला कुठून तरी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बदल करण्याचा
विचार करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळेल, पण तुमची योजना गुप्त ठेवा. आज तुम्हाला काही नवीन फायदेशीर संधी देखील मिळतील. या काळात रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. जर तुम्ही ते करण्यात पार यशस्वी झालात तर तुम्हाला अपेक्षित फायदे मिळतील. इतरांच्या मदतीने तुमची अपूर्ण कामंही पूर्ण होतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादं नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल, परंतु यामुळे तुमचा वेळ आणि पैसा वाया जाईल. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरं जावं लागू शकतं. प्रियकरासोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात राहाल. वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी सासरच्या लोकांच्या भावनांचा आदर करा. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 12व्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या कामावर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असू शकते. म्हणून या वेळात तुमच्या आरोग्याची पूर्णतः काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागू शकते आणि या कारणाने तुमच्या स्वभावात सामान्यपेक्षा अधिक खराबी होण्याची शक्यता राहील. या आठवड्यात आर्थिक तंगीच्या परिस्थितीमुळे तुमचे काही महत्त्वाचे काम मध्येच अडकले जाऊ शकते, ज्यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत शक्य असल्यास बँकेकडून किंवा जवळच्या व्यक्तींकडून आर्थिक मदत घेतल्यास आपले अपूर्ण काम पूर्ण करा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या कौटुंबिक जीवनात प्रत्येक प्रकारच्या चढ उताराने आराम मिळू शकेल. यामुळे घर कुटुंबात सकारात्मक वातावरण पाहिले जाईल. विशेष रूपात जर तुमच्या वडिलांना आरोग्य कष्ट होते तर त्यात सुधार होण्याचे योग बनताना दिसतील. याच्या परिणामास्वरूप तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करणे आणि त्यांचे सहयोग प्राप्त करण्याची संधी मिळेल. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याची स्थिती आता बदलणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. मान सन्मानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मनावर असणारी उदासी दूर होणार आहे. शुभ आणि सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या जीवनात होणार आहे. कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. वैवाहिक जीवनात चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.
या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी कोणत्याही मीटिंगमध्ये आपले विचार आणि सूचना देताना आपल्याला अगदी स्पष्ट करणे आवश्यक आहे. कारण जर तुम्ही थेट उत्तर दिले नाही तर तुमचा साहेब आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर रागावू शकतात, ज्यामुळे आपण निराश व्हाल. तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात यश अर्जित करण्यासाठी आपल्या ध्येयाच्या प्रती प्रतिबद्ध होण्याची आवश्यकता असेल, अथवा तुमच्या पूर्वीची सर्व मेहनतीवर पाणी फेरले जाऊ शकते. म्हणून आपल्या ध्येयाचा विचार करून योग्य पाऊल उचला. आपले खाजगी जीवन असो किंवा व्यावसायिक जीवन असो, दोन्ही ठिकाणी आपण यशस्वी व्हाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल होईल. ज्या काही समस्या पूर्वी होत्या त्या आता दूर होतील. त्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल. आपण आपल्या कामगिरीने सभोवतालच्या लोकांना प्रेरित करण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठसुद्धा आपल्या कामगिरीने प्रभावित होतील. सरकारी क्षेत्राकडून आपणास चांगला फायदा होऊ शकतो. आपण जर सरकारी नोकरी करत असाल तर आपणास जास्त लाभ होण्याची संभावना आहे. हा महिना व्यावसायिकांच्या प्रगतीचा आहे. ते ज्या योजनेत आर्थिक गुंतवणूक करतील त्यात त्यांना नक्कीच चांगला फायदा होऊन त्यांची आर्थिक स्थिती उंचावेल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यात व्यस्त राहतील. प्रणयी जीवन समस्याग्रस्त असू शकते. आपल्या प्रणयी नात्यांवर काही जणांची वाईट दृष्टी असू शकते. त्यांच्यापासून आपले नाते दूर ठेवून आपापसातील नाते सांभाळावे. विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे. ते आपले विषय अधिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकतील. दुसरी भाग्यवान रास आहे वृषभ राशी. या राशींच्या लोकांसाठी 31 ऑक्टोबरपासूनच शुभ काळ सुरू झाला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये देखील तुम्हाला काही आनंदी वार्ता मिळण्याची शक्यता आहे. सोबतच ज्यांचं लग्न झालं नाही त्यांच्यासाठी लग्नाचा देखील योग बनत आहे. या राशींच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना संमिश्र असणार आहे. नोकरदार लोकांवर महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण जास्त असेल. दुसऱ्या आठवड्यात काही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चांगला फायदा होईल. नोकरी बदलण्यासाठी उत्तम वेळ. काही चांगली बातमी मिळू शकते. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. व्यावसायिकांसाठीही काळ अनुकूल आहे. तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. पैसे गुंतवण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसह किंवा जवळच्या मित्रांसह फिरायला जाता येईल. महिन्याच्या मध्यात कन्या राशीच्या लोकांना अचानक मोठ्या खर्चामुळे आर्थिक तणावाचा
सामना करावा लागू शकतो. मात्र हितचिंतक मदतीला धावतील. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. प्रियकरासोबत परस्पर विश्वास वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. नोव्हेंबरच्या सुरुवातीला अचानक मोठे खर्च निघतील. आर्थिक बजेट बिघडू शकतं. नोकरदार लोकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो. परदेशात व्यवसाय करणाऱ्या किंवा तेथे करिअर शोधणाऱ्या लोकांसाठी महिन्याचा दुसरा आठवडा भाग्यवान ठरू शकतो. या काळात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. महिन्याच्या मध्यात व्यवसायाशी संबंधित लोकांना पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कौटुंबिक स्थिती चांगली राहील. तुमच्या चंद्र राशीने बृहस्पतीच्या पहिल्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमची सतत खाण्याची सवय तुम्हाला चिंता देईल. म्हणून या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की खूप खाणे हे तुमचे शोक चांगले आहे, परंतु तुमच्या आरोग्यासाठी खराब करण्याचे कामही करेल. अशात अधिक कॅलरीच्या गोष्टी खाण्याने या सप्ताहात तुम्हाला बचाव केला पाहिजे. राजकोषीय आणि मौद्रिक लाभ प्रदान करण्याच्या दृष्टीने हा सप्ताह सामान्यपेक्षा उत्तम राहील. कारण तुमच्या राशीतील जातकांना या काळात बऱ्याच योग्य संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी तुमच्या जीवनसाथीसोबत कुटुंब किंवा पैतृक संपत्तीने काही अचानक लाभ मिळू शकतो. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 10व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाची अधिकता तुम्हाला कौटुंबिक सुखापासून वंचित करू शकते. तथापि जर तुम्ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवताल तर तुम्हाला घरातील सदस्यांसोबत काही वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता असेल. म्हणून काहीही करून घरातील लोकांना आपला वेळ द्या. करिअर राशी भविष्याच्या संकेतानुसार जर तुम्ही पेशावर खेळणे जोडलेले आहे आणि कुठल्या चांगल्या नोकरीमध्ये कार्यरत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी बराच महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण या काळात तुम्हाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळण्याचे योग बनत आहे. या काळात IT, इंजिनिअरिंग इत्यादींचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी मेहनतीनंतर उत्तम परिणाम मिळतील. कारण योग बनत आहेत की या काळात तुम्ही जी ही परीक्षा द्याल त्यात तुम्हाला उत्तम अंक प्राप्त करून आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. आत्मविश्वास वाढवणाऱ्या अनेक घटना आपल्या जीवनात घडून येतील. उद्योग, व्यापार, व्यवसायामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार होणार असून पैशांची आवक
वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहील. आतापर्यंत कितीही खटाटोप केलं तरी कामे मार्गी लागत नव्हती. आता मात्र कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा उत्साह असेल. कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. व्यावसायिक वाट चांगली राहील. नोकरदार वर्गाला कामाचा व्याप कमी होईल. आर्थिक सफलता मिळेल. नातेवाईकांना भेट द्याल. भावंडांशी संपर्क साधाल. आरोग्य साथ देईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील कराल. या काळात समाजात मान सन्मान वाढेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. तिसरी भाग्यवान रास आहे मकर राशी. या राशींच्या लोकांसाठी देखील हा काळ अत्यंत शुभ असा आहे. तुमचं जर एखादं काम अनेक दिवसांपासून अडलं असेल तर ते येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना मकर राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत खुले होतील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल, परंतु उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. या काळात घराच्या दुरुस्तीवर किंवा चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च होतील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करिअर व्यवसायात लांबचा प्रवास करावा लागू शकतो. राजकारणाशी संबंधित लोकांना इच्छित पद किंवा जबाबदारी मिळू शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल. तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठांचं सहकार्य मिळेल. व्यवसायात अपेक्षित लाभ होईल. या राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे. या लोकांना अलिशान जीवन जगणे आवडते. हे लोक संपत्ती जोडण्यावर विश्वास ठेवतात. हे लोक इतरांचे म्हणणे ऐकण्याऐवजी आपला दृष्टिकोन ठेवण्यास प्राधान्य देतात. हे लोक महत्त्वाकांक्षी, गंभीर आणि कामासाठी समर्पित असतात. त्याचवेळी आपण स्वभावाने स्वयंशिस्तबद्ध, जबाबदार आणि व्यावहारिक देखील आहात. त्यामुळे शनिदेव या लोकांवर आपली विशेष कृपा ठेवतात. शनिदेव त्यांना जीवनात सर्व प्रकारचे सुख देतात. या राशीच्या लोकांनी पर्समध्ये मोरपंख ठेवावे आणि नेहमी शनिदेवाच्या आश्रयामध्ये असावे. शनी, राहू आणि केतू मोराच्या पिसांच्या उपस्थितीमुळे त्यांचे वाईट प्रभाव पाडत नाहीत. शनिग्रहाबद्दल बोलायचे तर शनी मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे आणि त्याच्या शत्रुग्रहांच्या चिन्हांवर कुटील दृष्टी आहे. मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याने या राशीच्या लोकांना शनीचा प्रतिकूल परिणाम सहन करावा लागतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि शनी त्यांचा मित्र आहे. त्यामुळे या राशीला शनीची शुभ फळे मिळतात.
मागील सप्ताहात अपचन, गुडघेदुखी, डोकेदुखीसारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात. तुमच्या चंद्र राशीच्या शनीच्या दुसऱ्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमच्या आर्थिक जीवनाची स्थिती चांगली सांगितली जाऊ शकत नाही. या पूर्ण सप्ताहात तुम्हाला धनसंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागेल. सोबतच तुम्ही या काळात बचत करण्यातही असमर्थ असाल. यामुळे मानसिक तणाव वाढेल. या सप्ताहात तुम्ही कुटुंबाच्या लोकांच्या प्रती आपल्यासाठी चांगला व्यवहार ठेवण्याची इच्छा ठेवताल तर तुम्हालाही त्यांच्यासोबत तसाच व्यवहार करावा लागेल. कारण शक्यता आहे की या काळात तुमचा व्यावहारिक मेळ कुटुंबातील सदस्यांसोबत वाईट असेल, परंतु त्याच्या बदल्यात तुम्ही प्रत्येक वेळी ते तुमच्याशी उत्तम व्यवहार करण्याची इच्छा ठेवाल. पूर्वीच्या वेळात कार्यक्षेत्रात ज्या गोष्टींना तुम्ही आपल्या पक्षात करण्यासाठी अतिरिक्त मेहनत करत होते ते या सप्ताहात तुमच्या थोड्या प्रयत्नांवर तुमच्या पक्षात प्रतीत होतील. सांगायचे तात्पर्य हे आहे की यावेळी तुम्ही मेहनत सामान्यपेक्षा थोडी कमीही कराल, तेव्हाच तुम्हाला उत्तम आणि शुभ फळ प्राप्ती होऊ शकेल. या सप्ताहात तुम्ही शिक्षणाच्या संदर्भात विदेशी यात्रेवरही जाऊ शकतात. संक्षिप्तमध्ये हा सप्ताह तुम्हाला अधिक मेहनत करण्यासाठी प्रेरित करत आहे. म्हणून मेहनत करा आणि पुढे जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करा. आर्थिक व्यवहारात तुम्हाला जाणवणारी भीती अयोग्य नाही, तेव्हा व्यवहार जपूनच करावा. नशिबाची साथ उत्तम मिळवून देणारे ग्रहमान आहेत. कुटुंबातील वातावरण समाधानी आनंदी असेल, त्यामुळे आपण खुश असाल. एकंदरीत ग्रहस्थिती मानसिक स्वास्थ्य उत्तम देणारी आहे. आपल्यासमोर नवीन व्यवसायाच्या ऑफर इतर व्यावसायिक मांडतील. संतती योग उत्तम आहे. आपल्या आयुष्यातील अनपेक्षित शुभप्रद घटना घडतील. व्यावसायिकांना काळ अनुकूलच आहे. नोकरदारांना वरिष्ठांकडून बक्षीस मिळेल. विद्यार्थ्यांनी आळसापासून दूर राहावे. कोर्ट कचेरीची कामे सुरळीत पार पाडणारा योग आहे. शेअर्स खरेदी तुर्तास लांबणीवर ठेवलेली योग्य राहील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. नवीन योजना यशस्वी होतील. मनशांती मिळेल. यशस्वी व्हाल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. उद्योग व्यापारात आर्थिक स्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनोवांछित फळ मिळणार आहे. कुटुंबात स्नेह वाढेल. कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार वाढणार आहे. प्रवासाचे योग आहेत. गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिवस आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कला क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. आणि चौथी भाग्यवान रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीसाठी सुद्धा 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंतचा काळ अतिशय शुभ असा आहे. तुम्हाला नोकरीमध्ये नव्या संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. तसेच एखादं खूप दिवसांपासून पूर्ण होत नसलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना मागील महिन्यापेक्षा अधिक शुभ राहील. महिन्याच्या सुरुवातीला करिअर,
आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास लाभाचे ठरतील. तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. या महिन्यात तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जमीन इमारती संबंधित प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने असेल. कमिशनवर काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहील. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ शकतं. या राशीचे लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात. कुंभ राशींवर फक्त शनिदेवाचे राज्य आहे, त्यामुळे या लोकांवर शनिदेवाची कृपा कायम राहते. या राशीचे लोक अतिशय साधे आणि शांत स्वभावाचे असतात आणि आपल्या नात्याबद्दलही खूप प्रामाणिक असतात. हे लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. सोबतच हे लोक मोठ्या प्रशासकीय पदांवर काम करतात किंवा मोठे उद्योगपती होतात. लक्ष गाठल्यावरच हे लोक शांत बसतात. तसेच ते काहीसे हट्टी असतात. हे लोक या राशीच्या लोकांनी नेहमी शनिदेवाची पूजा करावी. तसेच शनिदेवाचे जनक सूर्यदेवाची उपासना करणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. महिन्याच्या शेवटी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमच्या चंद्र राशीच्या शनीच्या पहिल्या भावात विराजमान होण्याने रक्तदाब, मधुमेह किंवा स्थूलत्वाच्या पेशंटला या सप्ताहात आपली खास काळजी ठेवण्याची आणि योग्य व वेळेनुसार औषध उपचार करण्याची आवश्यकता असेल. सोबतच जर तुमच्या कोलेस्ट्रॉलमध्येही समानता आहे तर त्याला काबूत ठेवण्याचा प्रयत्नही तुम्हाला यावेळी केला पाहिजे, कारण असे करण्याने तुम्ही आरोग्याने जोडलेले बरेच लाभदायक परिणाम प्राप्त करू शकाल. या सप्ताहात तुम्हाला या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जीवनात वाईट काळात आपल्याद्वारे संचय केलेले धनच आपल्या कामी येते. म्हणून या सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला धनबचतीला घेऊन योग्य रणनीती करून एक चांगली योजना बनवण्याची आवश्यकता असेल. तथापि तुम्हाला हे काम करताना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुम्ही कुटुंबासाठी नवीन घर खरेदी करू शकतात अथवा आपल्या जुन्या घराला सुंदर आणि व्यवस्थित करण्याचा निर्णयही घेऊ शकतात. अशा तुम्ही घरातील सजावटीवरही आपले काही धन खर्च कराल, परंतु यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर काहीही फरक पडणार नाही. तर तुम्ही कुटुंबातील सदस्यांची मानप्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी यशस्वी व्हाल. पेशावर लोकांसाठी हा सप्ताह चांगला राहील, कारण या काळात बऱ्याच ग्रहांच्या उपस्थितीच्या परिणामास्वरूप तुम्हाला महान अवलोकन आणि विश्लेषणात्मक कौशल्य प्राप्त करण्यात मदत मिळेल, जे तुम्हाला करिअरच्या बाबतीत पुढे जाण्यात तुमची भरपूर मदत करेल. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना या सप्ताहात आपली मेहनत आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यात काही समस्यांचा सामना करावा लागेल. खास करून या सप्ताहाच्या मध्य भाग तुमच्या मनात शिक्षणाला घेऊन बरेच नकारात्मक विचार घेऊन येतील. यामुळे तुम्ही कुठल्याही विषयांवर आपले लक्ष केंद्रित करण्यात अपयशी राहाल. कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आर्थिक प्राप्तीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आर्थिक प्रगतीचे नवे साधन उपलब्ध होणार आहेत.
मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्राकडून आपल्या कमाईमध्ये वाढ दिसून येईल. व्यावसायिकदृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे. मैत्रीचे नाते अधिक मधुर बनणार आहे. मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनेल. राजकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आलेली कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. आर्थिक प्राप्तीमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल. आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग या काळात आपल्याला उपलब्ध होतील. नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. नोकरीत किंवा व्यवसायात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला लाभू शकते. आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.